पिंपरी चिंचवड शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा इतका ज्वलंत प्रश्न आहे। या विषयावरती निवडणुकीमध्ये भाजपने आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावरती 6 महिन्यात त्याचा निकाल लावून टाकतो। प्रत्यक्षात काय झालं? काहीही झालेलं नाही। कालचीच घटना, काल मेत्रे वस्ती चिखलीमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवरती सुरुवातीला एका कुत्र्याने तिला चावा घेतला, नंतर 4-5 कुत्रे आले आणि तिचे लचके तोडले। तो जो व्हिडिओ पाहिला तर अंगावरती शहारे येतात। हा प्रसंग आताच नाहीये, यापूर्वी असे अनेक प्रसंग आले। त्यावेळेस नागरिकांनी संताप व्यक्त केला। तिथले लोकप्रतिनिधी तेवढं बोलले की आपण यांचा बंदोबस्त करू वगैरे। प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही। आजची वर्तमानपत्र जर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये ती सगळी आकडेवारी सहित आलेलं आहे। हे सकाळचं आहे, हे पुढारीचं आहे, भटक्या श्वानांची दहशत, म्हणजे सर्वांनीच कव्हर केलं। ते प्रभातने सुद्धा कव्हर केलं, पुण्यनगरीने सुद्धा छानपैकी कव्हर केले। म्हणजे हे फोटो जरी पाहिले त्या मुलीच्या अंगावरचे, ते तिचे कसे लचके तोडलेले आहेत, तसे हार येतात अंगावरती। हा एक विषय आहे का? तुम्ही रात्रीचं केव्हाही रात्री तुम्ही घरी जात असताना जर पायी निघालात तर लोक कुत्री तुमच्या मागे लागतात। 2 व्हीलरवर जर तुम्ही चालला असाल तर कुत्रींची झुंड तुमच्यावर तुटून पडते। कित्येकदा किरकोळ अपघात होतात। हे सगळं वारंवार तक्रारी जातात, महापालिकेच्या सारथीमध्ये जातात, आयुक्तांकडे जातात, नगरसेवक ते सभागृहामध्ये बोलतात, पण प्रशासनाला जाग येत नाही, कारण प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे। आयुक्ताला कुत्र चावलं पाहिजे खरं तर। असं मी हे फार चिडून ह्यासाठी बोलतोय की ज्या वेळेस कुत्र चावतं त्यावेळेस त्या नागरिकांची काय अवस्था होते हे त्या आयुक्तांना कळायला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांना याचं गांभीर्य लक्षात येईल। आतापर्यंत त्या म्हणजे कुत्र्यांचं ह्या प्रश्नावरती नियंत्रण आणायचं म्हणून कुत्र्यांचं निर्बीजीकरण, थोडक्यात फॅमिली प्लॅनिंग करतायत। हे गेल्या 8-10 वर्षापासून चालू आहे हा विषय। या विषयावरती आतापर्यंत जवळजवळ किमान 8-10 कोटी रुपये नाही, जास्त 20-1 कोटी रुपये खर्च झाले असतील। कुत्र्यांची संख्या कमी झाली का? बिलकुल नाही, बिलकुल नाही। आता याच्यामध्ये महापालिकेचा जे पशुसंवर्धन विभाग आहे तिथे डॉक्टर दगडे म्हणून, त्यांना या विषयावरती वारंवार मी फोन करत असतो, बोलत सुद्धा असतो। उत्तर एकच, कुत्र्यांचं निर्बीजीकरण आम्ही कुत्री ज्या भागात तक्रार येतात त्या भागातले कुत्रे पकडून आणतो, त्यांचं निर्बीजीकरण करतो। महापालिका प्रति कुत्र्याला त्याच्यासाठी 750 का 800 रुपये खर्च देते। नंतर ते 10-15 दिवसांनी पुन्हा त्या एरियामध्ये ते सोडून येतो। कुत्र्यांची संख्या कमी नाही, निर्बीजीकरणामुळे कुत्र्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती, प्रत्यक्षात नाहीयेत। आज जवळपास शहरामध्ये 2.5 ते 3 लाख कुत्री मोकाट फिरतायत आणि ती रात्री अपरात्री तर दिवसा पण त्रास देत आहेत। म्हणजे हे भटक्या कुत्र्यांचा हा प्रश्न इतका गंभीर आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की यांचा बंदोबस्त करा, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेने कार्यान्वित करावी। थोडक्यात जसं भटक्या जनावरांसाठी कोंडवाडा असतो तसं या कुत्र्यांसाठी त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी, हे सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले। महापालिकेला त्याचा गंधही नाही, कारण का तर इथले लोक सहनशील आहेत, लोक बोलत नाहीत। आता ह्याचे आकडे पहा, पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 7 महिन्यामध्ये 13,615 लोकांना कुत्र चावले। आणि ही मंडळी सांगतात आम्ही त्याच्यावरती उपाय काय करतो की निर्बीजीकरण 2021 मध्ये म्हणजे आता चावा घेतलेल्याची संख्या पाहिली तर सरासरी मागची जर संख्या पाहिली आपण तर ती फार मोठ्या प्रमाणात 21-22 पासूनची आकडेवारी आहे। त्याच्यामध्ये 21-22 ला 13,892, 22-23 ला 18,500 म्हणजे चावा घेतलेल्याची संख्या। आणि ह्याच्यावरती निर्बीजीकरण म्हणून एक उपाय केला जातो, कुत्र्यांचं फॅमिली प्लॅनिंग केलं जातं। कोविडच्या काळामध्ये सगळी यंत्रणा बंद असताना यांनी 21,737 कोटी रुपये 37 कुत्र्यांवरती फॅमिली प्लॅनिंग केलं। सगळं कागदोपत्री बोगस 7 कोटी रुपये खर्च केले। हा विषय किती वेळा चर्चेत आला, चौकशी झाली, कारवाई काय झाली नाही। त्याचा परिणाम हे प्रशासन गेंड्याच्या कातडीचे, म्हणजे 21,000 कुत्र्यांवरती निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली। असं कोविडच्या काळात सगळे दुनिया झोपलेली असताना यांना कुत्री सापडली, त्यांनी निर्बीजीकरण केलं। प्रत्यक्षात काही झाले नाही कागदोपत्री। ती चोरी एकदा त्यांना पचली, त्याचा परिणाम पुढे त्यांनी दाखवलं की 12,000 कुत्र्यांवरती निर्बीजीकरण केलंय। 1400, 1300 असं करत 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 त्यांनी 2025-26 पर्यंत आकडेवारी देत आहेत। सगळं बोगस आहे। मला सांगा, त्या 2021 आणि 21-22 मध्ये 21,000 कुत्र्यांवरती 12,000 कुत्र्यांवरती निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली, पण तिथून पुढच्या काळामध्ये दरवर्षी फक्त 1400, 3,500, 3,500, 2,900, 1,137 दरवर्षी तुम्ही फक्त 2 ते 3 हजार कुत्र्यांवरती निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करताय असं दाखवताय।
आणि त्या कोविड काळामध्ये तुम्ही 21,000 12,500 कुत्र्यांवरती शस्त्रक्रिया केली. किती खोटा कारभार आहे. कोणाला शासन झालं, कोणाला झालं नाही. परिणाम शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. नगरसेवकांनी, आयुक्तांनी याची दखल घ्यावी, अन्यथा जनता जर चौताळली तर जंतर मंतरचं आंदोलन आहे, तसं आंदोलन पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा होऊ शकतं. जनतेचं हे लक्षात, जनता सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहू नका, एवढीच आयुक्तांना विनंती आहे. जन हो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं? तुमच्या एरियामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे, फक्त पिंपरी चिंचवड नाही, पुण्यात सुद्धा आहे, मुंबईत सुद्धा आहे. परंतु पिंपरी चिंचवडचा विचार करायचा तर जन हो, तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे. तुम्ही व्यक्त व्हा, तुमच्या भावना व्यक्त करा, ह्याच्यावरती सोल्युशन काय ते तुम्ही सुचवा. बस, धन्यवाद.